हा भक्त प्रल्हादांचा नातू होता. तो त्यांच्याप्रमाणेच श्री विष्णूंचा भक्त होता, दानशूर होता, पराक्रमी होता. त्याला अजूनही अजिंक्य बनवण्यासाठी दैत्यगुरु शुक्राचार्यांनी विश्वजित यज्ञाची सुरुवात केली होती. या यज्ञादरम्यान जो कोणी याचक येईल तो विन्मुख परत जाणार नाही, असं व्रत राजा बळी यांनी घेतलं. या व्रताची प्रसिद्धी इतकी दूरवर पोहोचली होती की त्यांच्या दानशूरतेची परीक्षा घेण्यासाठी श्री हरिविष्णूंनी वामन अवतार घेतला. वामन अवतारात जेव्हा ते यज्ञात आले तेव्हा त्यांनी 3 पाऊल जमिनीची मागणी बळीराजाकडे केली आणि बळीराजाने ती स्वीकार केली. त्यांनी पहिल्याच पावलात पृथ्वीचं साम्राज्य आणि दुसऱ्या पावलात स्वर्गाचं साम्राज्य व्यापित केलं. जेव्हा तिसरं पाऊल ठेवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी बळीराजाला विचारलं की आता मी हे तिसरं पाऊल माझं कुठे ठेवू. तेव्हा बळीराजाने ते त्यांनी आपल्या मस्तकावर ठेवावं अशी विनवणी त्यांना केली. वामनांनी ते तिसरं पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवताच तो पाताळात गेला आणि त्याचं हे समर्पण पाहून खुश होऊन वामनांनी त्याला पाताळाचा अधिपती बनवलं. त्याचसोबत वामनांनी बळीला एक वर मागण्यास सांगितलं. तर बळीने त्यांना सांगितलं की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत माझ्या राज्यात म्हणजेच पाताळात माझं द्वारपाल म्हणून उभं राहावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि वामनांनी ती तात्काळ पूर्ण केली आणि वैकुंठ सोडून ते पाताळात बळीराजाचा द्वारपाल म्हणून उभे राहिले. माता लक्ष्मी चिंतित झाली की अरेच्छा, श्री हरिविष्णू क्षीरसागरात नाहीत. नाही ते तातडीने पाताळाच्या दिशेने निघाल्या आणि त्यांनी एका दरिद्री बाईचा वेश घेऊन त्या पाताळाच्या राज्यात म्हणजेच राजा बळीच्या राज्यात राहायला लागल्या. काही दिवसांनी श्रावणी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनला, राखी पौर्णिमेला, ज्याला आपण नारळी पौर्णिमा असंही म्हणतो, त्या दिवशी महालक्ष्मींनी बळीराजाच्या हातावर राखी बांधली आणि बळीराजाने त्यांना विचारलं की या राखीची भेट म्हणून मी तुम्हाला काय देऊ. तर महालक्ष्मी त्यांच्या खऱ्या रूपात प्रगट झाल्या आणि हे बघून बळीराजा हसला आणि त्याला कळलं की ही आपल्या भक्तीची परीक्षा आहे. आणि त्यांनी महालक्ष्मी मातेला विचारलं की माते, मी तुम्हाला भेट म्हणून काय देऊ. तर महालक्ष्मीने सांगितलं, मी श्री हरिविष्णूंनाच इथून घेऊन जाण्यासाठी आलेली आहे, तर तू त्यांनाच मला सोपव. आणि अशा प्रकारे राजा बळींनी श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मींना सोपवलं आणि ते दोघं आनंदाने वैकुंठात गेले. याच कथेच्या संदर्भाने जेव्हा आपण भावाला राखी बांधतो तेव्हा आपण असा श्लोक म्हणतो, येन बद्धो बली राजा दानवेंद्र महाबलः तेन त्वामभिबध्नामी रक्षेमा चलमाचल. अर्थात ज्या रक्षासूत्राने बळीराजासारखा महाबळी राजा सुद्धा बांधला गेला तेच रक्षासूत्र मी तुझी रक्षा करण्यासाठी तुझ्या मनगडावर बांधते आहे, तर ते कधी ढळू देऊ नकोस. भारताच्या इतिहासात आपल्याला याचसारख्या अनेक कथेंचे संदर्भ पाहायला मिळतात, ज्यात एक असा आहे की जेव्हा मुघल राजा हुमायूं चित्तोडवर आक्रमण करण्याचा विचार करत होता तेव्हा चित्तोडची राणी म्हणजेच राणी कर्णावतीने त्याला राखी पाठवून चित्तोडची रक्षा करण्याची विनंती केली होती आणि हुमायूंने ती स्वीकार करून चित्तोडच्या रक्षणाची जबाबदारी घेतली होती. तर यावरून आपल्याला हे बघायला मिळतं की रक्षाबंधनाचा सण हा फक्त रक्ताच्या नात्यांचा सण नाही, तर तो आदर, प्रेम आणि विश्वासाच्या नात्यांचा सण सुद्धा आहे. तर चला आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करूयात. मी आलेच माझ्या भावांना राखी बांधून.